तालुका जिल्हा बीड या ठिकाणी गावचे सरपंच या नात्यानं मी विश्वंभर भगवानगिरी कारण हे असं सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या गावकऱ्याने 25 वर्षापासून या गायरानाची जोपासना केलेली आहे आणि हे गायरान जतन करून कुणालाही अतिक्रमण करून दिलेलं नाही। त्यानंतर 2 वर्षांनी आम्हाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेले दोन पुरस्कार भेटल्यामुळं आणखी आमच्या गायरानाला फार मोठं महत्व आलेलं आहे। त्यानंतर त्यांनी या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून आमच्याकडे 30,000 झाडाची लागवड केलेली आहे आणि ती आज उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी ह्या झाडीमुळं आमच्या गावाला पूर्ण असा पावसाळ्यामध्ये कुठलाही पावसाळा कमी पडत नाही आणि दाट झाडी असल्यामुळे या ठिकाणी पाऊस जास्त थांबला जातो आणि पाण्याची टंचाई भासत नाही या ठिकाणी आमच्या पूर्ण परिसरामध्ये। कारण या भागामध्ये कुठल्याही गावाला दुसरं एवढं मोठं गायरान गाववालींनी जतन केलेलं नाही, आपोआपले अतिक्रमण केलेले आहेत, पण आमच्या गावाने एकजूट एक संघ करून या ठिकाणी ह्या गायरानाची जतन केलेली आहे। या ठिकाणी माझ्या पूर्ण गावकऱ्याचा विरोध म्हणून आम्ही ही जमीन वन विभागाला देणार नाहीत अशा पूर्ण गावकऱ्यांची ग्रामसभा घेऊन मीटिंग घेऊन त्याला कुठलाही ग्रामपंचायतचा ठराव किंवा सहमती दिलेली नाही। पूर्ण गावकऱ्याचा आमचा विरोध आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कागद आम्ही दिलेलं नाही। त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी बीड यांना 23/4/2025 रोजी या ठिकाणी मी पूर्ण 200 लोकांच्या सह्यासहित गावकऱ्याचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। आज ही महाजनवाडीच्या गायरान जमिनीमध्ये ही जी काही जमीन आहे त्यामध्ये महाजनवाडीच्या समस्त गावकऱ्यांची या ठिकाणी 2500 लोकसंख्या आहे गावाची आणि त्याची ही पूर्णतः इथूनच पाणी पुरवठ्याची योजना होते। 3 विहिरी, 4 बोर, 1 साठवण तलाव, 1 शेत तलाव अशा पद्धतीची ती योजना झालेली आहे आणि सर्व गावकऱ्यांचा इथूनच पाणी पुरवठा होतो। सर्व गावांना इथूनच पाणी, दुसरीकडे कुठेही योजना नाही, इथूनच सगळ्या गावाला पाणी पुरवठा केला जातो आणि ही योजना आणि ही जर सगळं वन विभागाच्या जर ताब्यात गेलं तर पुन्हा गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो आणि गायरान जमीन जर वन विभागाच्या ताब्यात गेली तर वन विभागाचे लोक या ठिकाणी गावकऱ्यांनाही शिरकाव होऊ देत नाहीत आणि इथं येऊ पण देत नाहीत। मग तसं जर झालं तर गाव पाण्या वाचून मरल। हे शासन नेमकं जनतेच्या हितासाठी आहे की जनतेच्या विरोधात आहे हे समजायला मार्ग नाही। या ठिकाणी शासनाने असे धोरण जर अवलंबिले तर लोकांवर उपासमारीची बिगर पाण्यावरून मरण्याची वेळ येईल। याचा आमचा यासाठी सक्त गावकऱ्यांचा विरोध आहे। गावकऱ्यांची मीटिंग झालेली आहे, बैठक झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थांनी याच्यावर कडाडून विरोध केलेला आहे। याच्यावर आम्ही कुठेही जायला तयार आहेत आणि असंच जर शासन आम्हाला मारत असलं तर आम्ही याच्यासाठी कुठेही मरायला सुद्धा तयार आहेत। आपल्या मौजे महाजनवाडी अंतर्गत गायरान जमिनीच्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी जे आपल्याला पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज बैठक आयोजन केलेलं आहे। तरी त्यामध्ये महत्वाचा मुद्दा, आपण गेल्या 25 वर्षापासून हे गायरान एका जागेवर एका जुटीने जतन केलेलं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी आपला पाणी पुरवठा योजना पूर्णत्व, त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे, 4 बोर आहेत, 2 विहिरी आहेत, 3 विहिरी आहेत, अशा प्रकारे योजना आहे। आपण सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातून 30,000 झाडाची लागवड त्या ठिकाणी परत केलेली आहे आणि विशेष म्हणजे कारण ही जमीन कलेक्टर साहेबांनी काळू नदीच्या संदर्भामध्ये वन विभागाला देण्याचा ताबा साहेबांनी पत्र दिलं, म्हणून या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या संदर्भात सर्वांनी आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तरी आपल्या प्रतिक्रिया आपण सर्वांनी कळवाव्यात। तिसरा मुद्दा असा आहे कारण त्या ठिकाणी झाडी दाट असल्यामुळं आपल्या या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त वाढतं आणि दाट झाडीमुळे जास्त वाढल्यामुळे आपल्याला पाऊसकाळ हा भरपूर प्रमाणामध्ये झाडीमुळे होतो असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे। आणि त्यानंतर आणि चौथा मुद्दा कारण
हा जो रस्ता आहे हा गायरानामधून आहे आणि गायरानामधून असल्यामुळे हे विकून बी गायरान आहे महाजनवाडी ती बोरखेड ह्यो रस्ता आहे मेन. तर त्यो रस्त्याची उद्याच्याला अशी अडचण येणार आहे की आम्हाला दुरुस्ती करण्यासाठी एक टोपलं बी टाकून देणार नाही. आम्ही पाहिले आमच्या शेजारच्याच गावामध्ये फक्कवाडी इथं मजुरी करून आणलेला रस्ता एक टोपलं पण टाकू दिलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला भीती, आम्ही ते गायरान, त्याच्यामुळे आम्ही गायरानच सांभाळणार आहेत गावकरी सगळे मिळून. वन विभागाच्या ताब्यात आम्ही देणार नाही. तिकडे बोरची एक पाईपलाईन आहे, तिकडे एक बोर आहे, ती विहीर आहे, तिकडे एक विहीर आहे. काय वनीकरण